नमस्कार मंडळी, मी आलो आहे या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या करजगाव नगरीमध्ये. कारण मी ऐकलंय की करजगावातील भागवत सप्ताह हा यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्यात मोठा भागवत सप्ताह आहे असं माझ्या कानावर आलंय. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मला ते प्रत्यक्ष अनुभवायला सुद्धा आलाय. तर त्यामुळं इथे जे अखंड वीणावादक आहे, जे वीणाची सेवा अखंडपणे खऱ्या अर्थानं देतात, त्यांनाच संत देवीदास माऊलींबद्दल काय श्रद्धा आहे किंवा या उत्सवाबद्दल त्यांचं मत काय आहे हे त्यांच्याचकडून खऱ्या अर्थानं आपण ऐकून घेऊयात. नमस्कार माऊली. नमस्कार माऊली. जय देवीदास माऊली. मी शेंद्रीत आहो, शेंद्री दोलारीचा गाव. आता मला इथं अनुभव चांगला येऊन राहिला. 3 वर्षांनी मी इथे येऊन राहिलो. अनुभव चांगला येऊन राहिला मला कार्यक्रमाचा इथल्या. तुम्ही मला सांगा, प्रत्येक भागवताच्या ठिकाणी तुम्ही वीणाची सेवा देता का? हो, प्रत्येक ठिकाणी. सरुई, बोरगाव. हो का? तर मला तुम्ही सांगा, इथे जे भागवत सप्ताह होत आहे, एवढा भागवत सप्ताह तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात आधी बघितला का? नाही, एवढा बघितला नाही. इथला 1 नंबरवर आहे. बरं, हे संत देवीदास महाराज समाधी संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, जे सेवाधारी आहे, ते आपल्याला सेवा कशा पद्धतीने देतात? सेवा चांगलेच आहे. सर्व व्यवस्था करतात. जेवणाची व्यवस्था, बरं, जेवणाची व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? बापा 1 नंबर. या जेवणाची व्यवस्था काय पाहायला आणि हे संत देवीदास महाराज समाधी संस्थानवाले जे पुन्हा पुन्हा सांगतात की इथे जेवणाची उत्तम व्यवस्था आहे, इथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, इथे शौचालयासाठी उत्तम व्यवस्था आहे, ते खरंच आहे का? आहे. एवढ्या गाद्या एवढ्या कुठंच नाही. एवढ्या व्यवस्था तुम्ही एक सर्वाला भेटणार यातल्यासारखी व्यवस्था कुठे. आता मी हिंडणारा आहो, डायरेक्ट इकडे हिंडणारा माणूस आहो. आवडे महाराज शेंद्रीचे. हो का? हे गाव पंढरपूर बनणार आहे. पंढरपूर बनणार असं एक आमचं मत आहे. त्याच्या संग मी राहतो. पंढरपूर बनणार, दररोज जेवण राहील इथं. कोणाला तर आता नाही, स्वतः म्हणून जावं आत्मज्ञानापासून की जेवण हे सर्व लंगडं खोल्याला इथं राहील, दरवर्षीच राहील, असं मी हात जोडून नम्र विनंती करतो. तर मंडळी, विषय असा आहे की आपण या भागवत सप्ताहाबद्दल जे पंचक्रोशीतली चर्चा ऐकतो की इतका उदात्त, उत्तम, तेजस्वी, ओजस्वी असा हा भागवत सप्ताह आहे. तुम्ही जरा भागवत सप्ताहाचा पेंडॉल खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता की इतका भव्य दिव्य हा पेंडॉल असताना सुद्धा खऱ्या अर्थानं हे बघा, येथे सेवेकरी बघा, ज्या महिला मंडळी सेवेकरी आलेल्या आहेत, त्या सेवाधारी मंडळी खऱ्या अर्थानं अहोरात्र झटतात आणि स्वच्छता करतात. त्याचबरोबर इथे असणाऱ्या जेवणाच्या व्यवस्थेची खऱ्या अर्थानं ते काळजी घेत असतात. आणि आपण चला तर त्या एका महिला मंडळीकडे जाऊ आणि त्यांना सुद्धा देवीदास महाराजांबद्दल आणि या सप्ताहाबद्दलचा त्यांचा अनुभव विचारू. माऊली, एक जण इकडे या.